रामकृष्ण हरी माऊली. वैकुंठगमन स्थानाचे दर्शन करून आज आपण आलो आहोत देहूमध्ये स्थित असलेल्या गाथा मंदिरामध्ये. संत तुकोबांनी लिहिलेल्या अभंगाच्या वह्या धर्ममार्तंडांनी नदीमध्ये बुडवायला सांगितल्या. वह्या वर येऊ नयेत म्हणून त्या पाण्यात बुडवताना त्याला दगड बांधण्यात आले. 13 दिवसानंतर ह्या वह्या दगडासहित वर तरंगून आल्या. या कथेच्या अनुषंगाने तुकोबांचे अभंग दगडावर कोरावेत अशा संकल्पनाने गाथा मंदिराची निर्मिती करण्यात आली. हे मंदिर इंद्रायणी नदीवरील डोहा शेजारील शिळा मंदिराजवळ आहे. अत्यंत भव्य असे हे मंदिर दुरूनही नजरेत भरते. प्रेक्षणीय व दर्शनीय असलेले हे मंदिर थोड्याच कालावधीत भाविकांचे व विशेष करून पर्यटकांचे आकर्षण केंद्र झाले आहे. मंदिराची रचना सभामंडपात व त्यापुढे गाभारा अशी आहे. गाभाऱ्याच्या मध्यभागी तुकोबांची भव्य बैठी मूर्ती आहे. कडेच्या दुमजली दालनांमध्ये संगमरवरावर तुकोबांचे अभंग कोरून भिंतीवर लावण्यात आल्या आहेत. वरच्या मजल्यावरील सज्जात विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. याशिवाय तुकोबांचे 4 युगातील पूर्व अवतार व त्यांच्या इष्ट देवता यांची प्रतिमा लावण्यात आली आहे. हे अवतार म्हणजे भक्त प्रल्हाद व नरसिंह, भक्त अंगद व श्रीराम, भक्त उद्धव व श्रीकृष्ण आणि संत ज्ञानदेव व श्री विठ्ठल. आता आपण चाललो आहोत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिराकडे. मुख्य मंदिराकडे जाताना गणपतीचे दर्शन केले. महाद्वारामधून आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो. महाद्वारावर संत तुकोबांची भव्य अशी गरुडावरील स्थित मूर्ती होती. मंदिराला भक्कम अशी दगडी तटबंदी असून यास पूर्व, उत्तर व पश्चिम दिशांना मोठे दरवाजे आहेत. मुख्य मंदिराची रचना मध्यभागी विठोबा रखुमाई मंदिर, उजव्या बाजूस राम मंदिर, डाव्या बाजूस तुकोबांचे मंदिर, सभोवते पटांगण व कडेने तटबंदी अशी आहे. आत गेल्यावर विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आणि त्यामागे चांदीची प्रभाव पाहून माझे तर डोळेच दिपले. पुढे आम्ही राम मंदिरात प्रवेश केला. समोरील बाजूस नंदीचे दर्शन करून आतमध्ये पिंडीचे दर्शन केलो. मंदिराच्या आसपास असलेल्या परिसरामध्ये अगदी स्वच्छ आणि दर्शनीय होता. परिसराच्या डाव्या बाजूस स्थित असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे दर्शन करण्यासाठी आत गेलो. मध्यभागी तुकोबा महाराजांची बैठी मूर्ती होती. अगदी दर्शनीय असे रूप पाहून आम्ही बाहेरील बाजूस निघालो. पूर्वी येथे संत तुकाराम महाराजांचे वृंदावन होते. पुढे त्या वृंदावना शेजारी तुकोबा महाराजांच्या अनुष्ठानास ज्या शिळेवर बसले होते त्या शिळेचा काही भाग ठेवण्यात आला होता, म्हणून या मंदिरास शिळा मंदिर देखील म्हणले जाते. मुख्य गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस असलेल्या जागेवर अनेक वारकरी मंडळी भजन व कीर्तन करण्यासाठी जात. त्यानंतर आम्ही तुकोबांच्या जन्मस्थळी गेलो. तिथे त्यांचा जन्म झाला होता. आजच्यासाठी एवढेच बोलून मी आपले निरोप घेतो. असेच आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण हरी माऊली.